तर बाबांनो, काल आमच्या गाडीतला भाजीपाला संपलेला. मस्तपैकी भाजीपाला काहीतरी घेऊन या म्हटलं. आलो मस्तपैकी वांगी आणि टमॅटो तीन घेऊन, कारण भरलेलं वांगं बनवा म्हटलं आज निवांत. मस्तपैकी कांद्याचा आणि टमॅटोचा इकडं मर्डर करून घेतला. त्यावर मी इसल्याला आणि गुंड्याला म्हटलं तुम्ही लसणाचं कामकाज करा. त्यावर म्हटलं दोघंजण मस्तपैकी कूट घरचा मसाला तिने सगळे एकत्र करून मिश्रण केलं. त्यावर या दोघांनी लावड्याने वांग्याचा मर्डर करून ठेवलेली. सगळ्यांचं मिश्रण करून झालं तर वांगीला वळवळ करायला म्हणून त्यांच्या आणि बोकात मसाला कोंबलाच. मस्तपैकी दाबून सगळ्या वांग्यामध्ये मसाला कोंबला. आता फायनली वांग्या मसाला कोंबून झाला, त्यामुळे आता तडका दिला मस्तपैकी जिऱ्याच्या मोहरीची. त्यात जरा लसूण बी टाकला. मस्तपैकी चवीला भारी वाटते. फ्राय करून घेतलं मस्तपैकी दाबून. टेस्टी हो, गाडीत केलेलं जेवण एकदम टेस्टी. मग काय कांदा आणि टमॅटो लय वळवळ करते. लावड्यासनी पण धरून फेकला की पातेला. ओघासनी मस्तपैकी चांगली पाक पेस्टच करून टाकली, गिरवीच करून टाकली. मग आता त्यावर वांगे आणि म्हणाल ते आमचं काय बघता काय, तुम्हासने पण घेतो म्हणलं. घेतलं बघा आता ओघासने मी सगळ्यासनी टाकली. मस्तपैकी घेतलं फ्राय झाले बघा आपली भाजी रेडी. मस्तपैकी एकदम झणझणीत कोल्हापुरी तडका. आपल्याला असंच लागते पातळ कुस करून खायला पाहिजे. फायनल जेवण झालं. तुम्ही जेव्हा म्हटलं दोघांनी, मी नंतर जेवतो म्हटलं. आलो सकाळी इथं जोधपूरला. गाडी काय खाली होणार नव्हती, त्यामुळं आज निवांतच आहे. पाऊस चालू होता जाममध्ये, त्यामुळं काय गाडी खाली होणार नाही. तर भावांनो कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.